इदं खोपन भिक्खवे दुःखं मरिय सच्चम् जातिपि दुःखा जरापि दुःखा व्याधिपि दुःखा मरणंपि दुःखम् अप्पियेहि संपयोगो दुःखो पियेहि विपयोगो दुःखो यं पिच्छं नो लभति तंपि दुःखम् संखित्तेन पञ्चुपादानखन्धा दुःखा इदं खोपन भिक्खवे। इदं खोपन भिक्खवे दुःखं मरिय सच्चम् जातिपि दुःखा जरापि दुःखा व्याधिपि दुःखा मरणंपि दुःखम् अप्पियेहि संपयोगो दुःखो पियेहि विपयोगो दुःखो यं पिच्छं नो लभति तंपि दुःखम्। माझं नाव प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा बंधू। ज्या ठिकाणी माझ्या भावाचा घात झालेला आहे त्या ठिकाणी माझ्या भावाचे पार्थिव घेऊन जायचं तर तिथूनच मला न्याय भेटणार आहे। जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विटंबना करतोय त्या व्यक्तीला पोलीस शासन सुरक्षा देतो आणि जो निरपराध आहे, जो संविधानाचा मान सन्मान करतो, कायद्याचा अभ्यास करतो, तो त्या व्यक्तीला पोलीस प्रशासन डायरेक्ट जीवे मारून टाकलेले आहे। आमचा डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप आहे पोलीस प्रशासनावरती। पोलीस हे लोकांचं संरक्षण करण्यासाठी असतात, तर ते डायरेक्ट कसलाही आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता शनिवार रविवारची सुट्टी बघून कायद्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्या भावाचं मारून टाकले माझ्या भावाला। आणि त्याचं पार्थिव आम्ही आता माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेऊन जाणार आहे परभणीला, आणि तेच आम्हाला काय न्याय पाहिजे ते देऊ शकतात। तुमचं नाव? माझं नाव प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी। बोलताय का? बोला। थोडं समोर आहे। बोला। सोमनाथ सूर्यवंशीचा जो परभणी या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये जो मृत्यू झालेला आहे ती घटना आहे आंबेडकर चळवळीसाठी एक दुर्दैवी घटना आहे। त्या पोलीस प्रशासनाचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि आता त्याचं जे घाटी औरंगाबाद संभाजीनगरमध्ये पोस्टमॉर्टम या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचा अंत्यविधीसाठी आम्ही त्याची बॉडी घेऊन परभणीला या ठिकाणी निघणार आहे। माझी या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की आम्ही या ठिकाणी सोमनाथची जी बॉडी आहे ती घेऊन परभणीसाठी निघणार आहे। पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आणण्याचं काम त्या ठिकाणी करू नये आणि शांतता सुव्यवस्था बिघडू नये हे आमचं या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सांगणं आहे। पोलीस प्रशासनाने जो संविधानाच्या बाजूला उभा राहणारा कार्यकर्ता आहे, जो आंबेडकरी कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याला अरेस्ट करून पीसीआर मध्ये त्याला मारलं, त्याला त्याच्या
त्याला खूप वेदना दिल्या आणि त्याला नंतर MCR झाल्याच्या नंतर त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। या सगळ्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि म्हणून आता शेवटच्या अंत्यविधीसाठी पोलीस प्रशासन जर अडवणूक करत असेल तर पोलीस प्रशासनाला आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। सोमनाथ भाऊ तुम अमर रे, अमर रे, अमर रे, तुम अमर रे, अमर रे, अमर रे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोमनाथला न्याय मिळालाच पाहिजे, सोमनाथला न्याय मिळालाच पाहिजे, सोमनाथला न्याय मिळालाच पाहिजे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाऊ द्या गाडी जाऊ द्या। पाय पाय खालचे पाय पाय दे पाय पाय आणखी गाडी त्यांना सांभाळा कोण सगळं बाहेर राहतील तर पुढे गाडी गाडी जाऊ दे दुसरा गाडी बोला जाऊ दे अरे डॉक्टर बाबासाहेब दम्मन बसा
त्याचा असणारा भाग सुद्धा होण्याची अधिक शक्यता त्या ठिकाणी आहे। कुठलीही घटना घडली की त्याचा फायदा कसा घेता येईल या दृष्टीने असणारा प्रयत्न त्या ठिकाणी असणारा होतो। आपण त्याला बळी पडणार नाहीत याची आपण असणारा दक्षता त्या ठिकाणी घेतली पाहिजे। परभणीला आता मी असणारा निघालेलो आहे, कार्यकर्ते त्या ठिकाणी थांबलेले आहेत। सूर्यवंशीची कदाचित तिथला असणारा निर्णयही आपल्याला असणारा त्या ठिकाणी की त्यांचा असणारा जो दफनविधी आहे तो कुठे करायचा काय करायचा याचाही तिथे निर्णय आहे। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना आपण शांततेने आंदोलन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोमनाथ भाऊ सूर्याची अमर रे अमर रे अमर रे सोमनाथ सूर्याची भाऊ अमर रे अमर रे अमर रे भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा सोमनाथ भाऊ सूर्याची अमर रे अमर रे सोमनाथ भाऊ सूर्याची अमर रे ढकलू नको रे दादा। सूर्यवंशी अमर रे अमर रे अमर रे सोमनाथ सूर्यवंशी अमर रे अमर रे अमर रे भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा बाळासाहेब आंबेडकरांचा सोमनाथ सूर्याची भाऊ अमर रे भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोमनाथ भाऊ सूर्यवंशी अमर रे अमर रे अमर रे सोमनाथ भाऊ सूर्याची अमर रे अमर रे अमर रे भारतीय संविधानाचा हे ढकला ढकले करू नका रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोमनाथ भाई अमर रे अमर रे अमर रे सोमनाथ भाई अमर रे अमर रे अमर रे अरे अमर रे अमर रे अरे अमर रे अमर रे सोमनाथ भाई अमर रे अमर रे अमर रे बाबासाहेब आंबेडकरांचा सोमनाथ भाई अमर रे सोमनाथ भाई अमर रे
ढकलू नका, ढकलू नका. चला 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 मी घेतो भाऊ डिग्री आहे माझ्याकडे घेतो मी डिग्री आहे माझ्याकडे आता ठेवू नका रे असं म्हणजे गरजा हे होईन रे आता नका तू म्हणाली सोबत आले माझ्यासोबत भाऊ अमर रहे।
विजय असो. अमर रहे, अमर रहे. विजय असो. सोमनाथ भाऊ अमर रहे, सोमनाथ भाऊ अमर रहे. अरे बोलना बोलना जोर से बोलना. अरे बोलना पड़ेगा. जय भीम, जय भीम. 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानात अरे भारतीय संविधानाचा अरे भारतीय संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांचा सोमनाथ अमर रहे, सोमनाथ भाई अमर रहे. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे, अमर रहे. अमर रहे, अमर रहे. बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा. हात करा पाठीवर रे. बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा अमर रहे, अमर रहे. 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 बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय विजय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे, अमर रहे. अमर रहे, अमर रहे. बाबासाहेब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. 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 अमर रहे, अमर रहे. अमर रहे, अमर रहे. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा
भारतीय संविधानाचा जय 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 सोमनाथ दादा अमर रहे अमर रहे सोमनाथ दादा अमर रहे अमर रहे अमर रहे भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा सब आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ सब आप संघर्ष करो
सूर्यवंशी अमर रहे, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे। ठीक आहे या ताईला येऊ द्या, त्यांच्या घरचे वाटतं येऊ द्या, त्या ताईला येऊ द्या। शहीद सोमनाथ सूर्यवंशी, जोरदार घोषणा द्या। सूर्यवंशी, अरे शहीद सोमनाथ सूर्यवंशी, अरे शहीद सोमनाथ सूर्यवंशी, सूर्यवंशी। सर्वांना विनंती आहे की सीतेजवळ कोणी थांबू नये, सगळ्यांना विनंती आहे इथं बाजूला लांब लांब हॅलो 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 सरका सरका इकडे सरका बाजूला सरका
इथं वर आहे इथं साबी चेअर आहे चेअर आहे चेअर दादा इथे कुठे चेअर होती ना? ए बाजूला इथं बाजूला उजव्या साईडला इथं इथं नाहीये कुठे चेअर. तमाम भीमसैनिक आणि सूर्यवंशीचे असणारे चाहते या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की आपण अंत्यविधीमध्ये असताना सहभागी झालो. आपण मानवंदना दिलेली आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी शांततेने आपापल्या घरी आपापल्या वस्तीमध्ये जायचं आहे. कुठलंही गडबड गोंधळ होणार नाही. चिथवणी कोणी दिली तरी त्याला आपण प्रतिसाद द्यायचा नाही. आज एका भीमसैनिकाला आपण आज श्रद्धांजली दिली, आग्नीही दिली आणि आज निरोपही आपण त्यांना दिलेला आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी शांततेने जायचं आहे आणि पुढची कारवाई सांगितल्याशिवाय कोणीही करू नये अशी असणारी विनंती आहे. या सगळ्याची असणारी काही जणांवरती जबाबदारी आहे तेव्हा ते व्यवस्थित या ठिकाणची जबाबदारी पार पाडतील असं मी त्या ठिकाणी समजतो. आणि परभणी शहर याची आता शांतता ही आपण ठेवली पाहिजे आणि ती आपण ठेवाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो. शेवटची शरणागती आपण असताना घेऊ आणि मग आपल्या सगळ्यांनी असताना घरी जायचं आहे. बौद्ध महासभेचं कोणी आहे का इथे? या कुठे आहेत? हॅलो या विजय चौगुले या. महाराष्ट्राचे असणारे प्रतिनिधी, वडार समाजाचे असणारे प्रतिनिधी सन्माननीय चौगुलेजी हे आपल्या समोर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी आज आकस्मित आपल्यामधून निघून गेला. त्यांच्या आठवणी तुम्ही आज जपल्यात. आज जो जनसागर या ठिकाणी लोटला त्याच्यानंतर असं पाहायला मिळतं की एक कोणीही असो, कुठल्याही समाजाचा असो, पण जे तुम्ही लोकांनी प्रेम दिलं त्याला हुतात्म्यानंतर प्रेम दिलं ते आणि शहीदी त्याला पदवी दिली त्याबद्दल मी माझ्या समाजाच्या वतीनं तुमचं सर्वांचं खास करून मी आंबेडकर साहेबांचं आभार मानतो. आणि असंच प्रेम आमच्यावर असू द्या. मला माहिती आहे त्याच्या कुटुंबांची जे काही वाताहत आहे त्याला त्याच्यासाठी काय करायला लागेल ते मी आंबेडकर साहेबांशी चर्चा करीनच. सरकारशी चर्चा आम्ही करणारच आहोत. पण जे जे काही मदत लागेल तिथे आम्ही सरकारच्या वतीने ते आंबेडकर साहेबांनी सर्व आपले अकोले साहेब वगैरे सर्वजण प्रयत्न करणार आहेत. मी माझ्या समाजाच्या संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा प्रयत्न करणार आहोत.
त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि जो शहीद तुम्ही त्याला पदवी दिलेली आहे ते शहीद कायमस्वरूपी या ठिकाणी परभणीत कायमस्वरूपी त्याचं कुठल्याही काही गोष्टी तुम्ही त्याच्या जपण्यासाठी त्याला शहीद म्हणून जपण्यासाठी तुम्ही कराल तर मला फक्त माझ्यावर जबाबदारी टाका आंबेडकर साहेब ती पूर्णपणे करून द्यायची जबाबदारी माझी राहील. परत एकदा मी आपल्या सोमनाथ सूर्यवंशीला श्रद्धांजली वाहतो माझ्या कुटुंबाच्या वतीने मी महाराष्ट्र वडार समाजाच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम. आज शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या आदरांजली सभेसाठी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आले आणि त्यांच्यामुळे आपण सगळे शांततेत आहोत. आपल्याला बाळासाहेब आपण कुठे आपल्या माणसाचा अंत्यविधी करावा हे सुद्धा पोलिसांनी आपल्या हातात ठेवलं नाही. सगळ्याला भयकवून त्याला लातूरमध्ये न्या, पुण्यामध्ये न्या, पण इथे बाळासाहेब इथे ठाण मांडून होते. प्रशासन नमलं. आपल्या परभणी शहरामध्ये भीमसैनिक शहीद झालेला आहे, त्याचा अंत्यविधी इथेच झाला पाहिजे असा आग्रह बाळासाहेबांनी धरला, आपण सगळ्यांनी धरला. म्हणून आपल्याला आज सगळं त्याचं अंत्यदर्शन झालं. भविष्यामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वात सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वात आपण इथं शहीद सोमनाथ शेळकेचं स्मारक करायचं आहे, सोमनाथ सूर्यवंशीचं स्मारक करायचं आहे. त्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये आणि शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे. आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वात ज्या पोलिसांनी आपल्या ह्या अमानुषपणे मारहाण केली, खून केला, या सगळ्यांना सजा झाल्याशिवाय आंबेडकरी चळवळ शांत राहणार नाही. आणि आपल्या परभणीतल्या सगळे आपण 2 दिवसापासून जे झालं ते झालं, आपण असंच शांत ठेवायचंय. आपले सगळे वरिष्ठ नेते आपल्याला मार्गदर्शन करायचंय. कोणीही आपण आता कायदा हातात घेऊ नये असे मी आपल्याला नम्र विनंती करतो. जय. हॅलो. हॅलो हॅलो. सरका इकडे सरका, बाजूला सरका. इथं वर आहे, इथं चेअर आहे, चेअर आहे, चेअर. दादा इथे कुठे चेअर होती ना? बाजूला इथं, बाजूला उजव्या साईडला इथं इथं नाहीये कुठे चेअर. तमाम भीमसैनिक आणि सूर्यवंशीचे असणारे चाहते या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की आपण अंत्यविधीमध्ये असताना सहभागी झालो. आपण मानवंदना दिलेली आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी शांततेने आपापल्या घरी आपापल्या वस्तीमध्ये जायचं आहे. कुठलंही गडबड गोंधळ होणार नाही. चिथवणी कोणी दिली तरी त्याला आपण प्रतिसाद द्यायचा नाही. आज एका भीमसैनिकाला आपण आज श्रद्धांजली दिली, आग्नीही दिली आणि आज निरोपही आपण त्यांना दिलेला आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी शांततेने जायचं आहे आणि पुढची कारवाई सांगितल्याशिवाय कोणीही करू नये अशी असणारी विनंती आहे.
या सगळ्याची असणारी काही जणांवरती जबाबदारी आहे, तेव्हा ते व्यवस्थित या ठिकाणची जबाबदारी पार पाडतील असं मी त्या ठिकाणी समजतो. आणि परभणी शहर याची आता शांतता ही आपण ठेवली पाहिजे आणि ती आपण ठेवाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो. शेवटची शरणागती आपण असताना घेऊ आणि मग आपल्या सगळ्यांनी असताना घरी जायचं आहे. बौद्ध महासभेचं कोणी आहे का इथे? या कुठे आहेत? हॅलो, या विजय चौगुले या. महाराष्ट्राचे असणारे प्रतिनिधी, वडार समाजाचे असणारे प्रतिनिधी सन्माननीय चौगुलेजी हे आपल्या समोर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. भीम सैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी आज आकस्मित आपल्यामधून निघून गेला. त्यांच्या आठवणी तुम्ही आज आपल्याला आज जो जनसागर या ठिकाणी लुटला त्याच्यानंतर असं पाहायला मिळते की एक कोणीही असो, कुठल्याही समाजाचा असो, पण जे तुम्ही लोकांनी प्रेम दिलं त्याला हुतात्म्यानंतर प्रेम दिलं ते आणि शहीदी त्याला पदवी दिली, त्याबद्दल मी माझ्या समाजाच्या वतीने तुमचं सर्वांचं खास करून मी आंबेडकर साहेबांचं आभार मानतो. आणि असंच प्रेम आमच्यावर असू द्या. मला माहिती आहे त्याच्या कुटुंबांची जे काही वाताहत आहे त्याच्यासाठी काय करायला लागेल ते मी आंबेडकर साहेबांशी चर्चा करीनच, सरकारशी चर्चा आम्ही करणारच आहोत. पण जे जे काही मदत लागेल ते आम्ही सरकारच्या वतीने ते आंबेडकर साहेबांनी सर्व आपले अकोले साहेब वगैरे सर्वजण प्रयत्न करणार आहेत. मी माझ्या समाजाच्या संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही त्यांना पुन्हा प्रयत्न करणार आहोत. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि जो शहीद तुम्ही त्याला पदवी दिलेली आहे ते शहीद कायमस्वरूपी या ठिकाणी परभणीत कायमस्वरूपी त्याचं कुठल्याही काही गोष्टी तुम्ही त्याच्या जपण्यासाठी, त्याला शहीद म्हणून जपण्यासाठी तुम्ही कराल तर मला फक्त माझ्यावर जबाबदारी टाका आंबेडकर साहेब, ती पूर्णपणे करून द्यायची जबाबदारी माझी राहील. परत एकदा मी आपल्या सोमनाथ सूर्यवंशीला श्रद्धांजली वाहतो माझ्या कुटुंबाच्या वतीने, मी महाराष्ट्र वडार समाजाच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम. आज शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या आदरांजली सभेसाठी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आले आणि त्यांच्यामुळे आपण सगळे शांततेत आहोत. आपल्याला बाळासाहेब आपण कुठे आपल्या माणसाचा अंत्यविधी करावा हे सुद्धा पोलिसांनी आपल्या हातात ठेवलं नाही. सगळ्याला भयकवून त्याला लातूरमध्ये न्या, पुण्यामध्ये न्या, पण इथे बाळासाहेब इथे ठाण मांडून होते. प्रशासन नमलं. आपल्या परभणी शहरामध्ये भीमसैनिक शहीद झालेला आहे, त्याचा अंत्यविधी इथेच झाला पाहिजे असा आग्रह बाळासाहेबांनी धरला, आपण सगळ्यांनी धरला. म्हणून आपल्याला आज सगळं त्याचं अंत्यदर्शन झालं. भविष्यामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वात, सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वात आपण इथं शहीद सोमनाथ शेळकेचं स्मारक करायचं आहे, सोमनाथ सूर्यवंशीचं स्मारक करायचं आहे. त्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये आणि शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे. आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वात ज्या पोलिसांनी आपल्या या अमानुषपणे मारहाण केली, खून केला, या सगळ्यांना सजा झाल्याशिवाय आंबेडकरी चळवळ शांत राहणार नाही. आणि आपल्या परभणीतल्या सगळे आपण 2 दिवसापासून जे झालं ते झालं, आपण असंच शांत ठेवायचंय. आपले सगळे वरिष्ठ नेते आपल्याला मार्गदर्शन करायचंय. कोणीही आपण आता कायदा हातात घेऊ नये असे मी आपल्याला नम्र विनंती करतो. जय.
एतेन सत्यवज्रेण होतु मे जय मङ्गलम् नति मे शरणं लायं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्रेण होतु मे जय मङ्गलम् नति मे शरणं लायं संघो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्रेण